नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अगदी लहानपणापासूनच दिव्यांग असलेल्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून शायदा हसन शेख सेवा करत आहे. शारीरिक दिव्यांग असूनही कुठेही न खचता हरून न जाता शायदा शेख यांनी आपल्या दिव्यांगावर मात करून दिव्यांग असून देखील आपले काम त्या चोखपणे बजावत आहे. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग दिनाचं औचित्य साधून शायदा शेख यांना महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीनं दिव्यांग गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. हा पुरस्कार सोहळा अहिल्यानगर येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पार पडलाय. यावेळी जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय विभागातील 16 गुणवंत कर्मचाऱ्यांचा गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय. यामध्ये संगमनेर तालुक्यातून शायदा शेख यांचा एकमेव समावेश होता. त्यानंतर त्यांच्या शाळेच्या शिक्षक स्टाफच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आलाय. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेला पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. शायदा शेख गेल्या 35 वर्षांपासून शिक्षण सेवेमध्ये कार्यरत आहे. तसेच त्यांचा शिक्षिका ते मुख्याध्यापिका असा प्रवास सुरू आहे. वर्षभरानंतर त्या सेवानिवृत्त होणार असून त्यांच्या या खडतर प्रवासाबद्दल DS न्यूज 24च्या संपादिका अश्विनी पुरी यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली. बघूया. नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रेक्षकांनो, आज आपण एका कर्तृत्ववान महिलेशी बातचीत करणार आहोत. तिची यशोगाथा जाणून घेणार आहोत. जी कर्तृत्ववान महिला आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकूर येथील मुख्याध्यापिका शायदा हसन शेख, ज्या एक दिव्यांग असून तसेच कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी सामना करून आज त्या या शाळेमध्ये रुजू आहेत किंवा शिक्षिका ते मुख्याध्यापिका असा त्यांचा हा उत्तुंग यशाची भरारी घेत त्यांनी हा प्रवास केलेला आहे आणि त्यांच्याशी या संपूर्ण प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच काल दिव्यांग दिन देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा झाला आणि त्याच एक धर्तीवरती आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम, DS न्यूज 24 मध्ये आपलं खूप खूप स्वागत. मॅडम, काय सांगाल, एक दिव्यांग असून तुम्ही इथपर्यंत शिक्षिका ते मुख्याध्यापिका असा हा प्रवास तुमचा अविरत सुरू आहे. काय सांगाल, कसं वाटतंय? अडचणी आल्यात मला, परंतु त्याच्यावरही मात करून मी पुढे निघाले. आणि हे करताना जेव्हा अडचणी आल्या त्यावेळेला मला माझे सहकारी नातेवाईक, गावातले सरपंच शंकर पाटील खिमनर यांचं विशेष सहकार्य आम्हाला मिळालं आणि प्रेरणास्थान पण तेच आहेत. आणि त्यामुळं त्यांना जसं गावाचं काहीतरी चांगलं करावं असं वाटतं तसं मला शाळेचं करावं असं वाटलं आणि हा प्रवास अतिशय चांगला असा झालेला आहे माझा. असं म्हणतात की एक कवी म्हणून गेला की ही आवडते माझं मनापासून ही शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा, असं एक कवी म्हणून गेलाय. मात्र तुम्ही एक विद्यार्थी म्हणून याच शाळेमध्ये शिकलात आणि पुन्हा याच शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी देखील रुजू झालात. तुम्हाला याबद्दल म्हणजे आणि त्यानंतर तुम्ही शिक्षिका ते मुख्याध्यापिकापर्यंत पोहोचलात. नेमकी असं म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच काही असं तुमचं एक ध्येय होतं किंवा काही असं एक ठरवलेलं होतं तुम्ही की इथेच शिकायचं आणि इथेच शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना घडवायचं, असा कसा हा प्रवास? तसं काही ठरवलेलं नव्हतं, कारण पूर्वी काय असं मार्ग नसायचे, नंतर निवडले जायचे. परंतु जेव्हा 10वी झाली त्याच्यानंतर मग आम्हाला काही जणांनी वडिलांना सांगितलं की यांना DEDला टाकावं, त्यांच्या सोयीनुसार होईल ते. आणि मग टाकल्यानंतर मला साकूरच मिळालं. योगायोग माझं नशीब चांगलं की मला साकूर मिळालं. आणि त्यातही मी माझं खूप भाग्यवान समजते की ज्या शाळेमध्ये मी शिकले त्या शाळेमध्ये मी आज नोकरी करते. शिक्षक ते मुख्याध्यापकापर्यंतचा प्रवास केला, म्हणजे मला या शाळेचे ऋण फेडण्याची संधी मिळाली. मी पूर्ण तर ऋण फेडू शकत नाही, परंतु काही प्रमाणामध्ये मला या शाळेचे ऋण फेडण्याची संधी मिळाली. मात्र मॅडम, तुम्ही एक आता हा सर्व कार्यकाळ सांभाळता तुम्ही एक दिव्यांग देखील आहात. मग दिव्यांग असून तुम्हाला काय काय अडचणींना सामोरं जावं लागतंय? म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा वेगळा विषय असतो, मात्र तुम्ही एक दिव्यांग आहे. नाही, मला अडचणी जरी आल्या ना
तर मला खूप सहकारी सगळे चांगले आहेत शाळेतले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे विद्यार्थी जे आहेत आणि आत्ताचे जे विद्यार्थी आहेत ते माझे नातवंड विद्यार्थी आहेत. अगदी ते जरी मी आजारातून उठले तरी मुलं मला हाताला धरून नेतात, गाडीपर्यंत नेतील, वर्गात नेतील, कुठे जायचं असलं की ते सावध असतात. हे म्हणजे खरं तर मला विद्यार्थ्यांपासून सहकार्य मिळतं. आणि इतर गावातले जे आहेत आपले सगळे गावातले पण सगळे खूप चांगले आहेत. मला घरपोच किंवा शाळेत मी म्हटलं की पाहिजे मला हे, ते मला आणून देतात. ते म्हणजे खूप मदत मिळते मला अगदी आपुलकीनं. आता बरेचसे दिव्यांग आपण बघतो की एक मी दिव्यांग आहे, मग मी पुढे कसं करणार, किंवा मला पुढे म्हणजे त्यांना इच्छा नसते एक शिक्षणाची किंवा काही करण्याची, त्यांच्यामध्ये एक उमेद संपून जाते. मात्र तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली? कोणाकडनं प्रेरणा मिळाली नक्की तुम्हाला? मी ज्यावेळेला माझ्यामध्ये थोडीशी निराशा निर्माण झाली, पण नंतर जेव्हा मी DEDला गेले आणि मुलं पाहिली, ती छोटी छोटी मुलं, त्यांच्यामध्ये रमून जाणं, त्यांना शिकवणं, अगदी सगळं विसरून जायचे. आणि मग नंतर मी ठरवलं की नाही, हार मानणं विषय नाही, आपण पुढे गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेला नकारात्मक भाव आपल्याकडून निघून जातो, सकारात्मक येतो, त्यावेळेला आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. नक्कीच. आपण विविध आपल्या शाळेला आपण पुरस्कार देखील मिळवून दिलेले आहेत. त्यातच काल दिव्यांग दिन होता आणि आपल्याला दिव्यांग गुणवंत कर्मचारी पुरस्कार म्हणून संगमनेर तालुक्यातून आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे शिक्षण क्षेत्रामधून. तर तुम्हाला काय वाटतं, काय बोलाल यावर? मला खूपच आनंद झाला की माझी निवड त्यासाठी गुणवंत कर्मचारी म्हणून झाले आणि त्याचा पुरस्कार मिळाला. पण मी सगळ्यात पहिले पुरस्कार माझे विद्यार्थी मानते. विद्यार्थी हे दैवत आहे आणि विद्यार्थी माझे सगळे पहिले पुरस्कार आहेत. कारण त्यांनी मला बाई म्हटलं, मॅडम म्हटलं की सगळ्यात आनंद तो असतो. आणि ह्या पुरस्कार म्हणजे गुणवंत लोकांचा कुठेतरी कौतुक सोहळा होतो, दिव्यांगांना त्यातल्या त्यात प्रोत्साहन दिलं जातं. आणि मलाच नाही तर माझ्यासारख्या अनेक दिव्यांगांना याच्यामुळे प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना पुढे जाण्याची संधी. तसेच घरची सुद्धा जबाबदारी सांभाळावी लागते. घरचं आवरून एक स्त्री म्हटलं की घरचंही आवरावं लागतं, घरचंही बघावं लागतं आणि घरचं सगळं जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही शाळेत येता किंवा विद्यार्थ्यांना शिकवता आणि वरून पुन्हा स्टाफ देखील सांभाळता. कसं सगळं नियोजन कसं जमतं तुम्हाला? कसं असतं तुमचं दिनचर्या कशी असते? सकाळी उठल्यानंतर मुलं, मला अगोदर लहान होते तोपर्यंत मुलं मदत करू लागायची सगळे. आणि त्यांना पण आवडतं की आपली आई काहीतरी करते मुलांसाठी म्हणून, आणि त्यांना पण अभिमान वाटतो मुलांना माझ्या. आणि मुलं पण खूप चांगली आहेत आमची. आणि शाळेत आल्यानंतर शाळेतलं हे आणि शाळेतली सहकारी जे आहेत माझे खूप चांगले आहेत आणि खूप सहकार्य करतात मला. त्याच्यामुळं मला काही एवढं टेन्शन नसतं आणि शाळा पण व्यवस्थित सांभाळली जाते आणि विद्यार्थी पण आणि घर पण. तसेच तुम्हाला झाडे लावण्याची देखील आवड आहे आणि एक शाळेला काहीतरी एक देणं लागतं, एक ऋण फेडण्यासाठी. तुम्ही शाळेमध्ये असंख्य वस्तू दिल्या, त्यामध्ये कपाट असेल किंवा हे टेबल वगैरे असेल ते देखील तुम्ही देत आहे. काय म्हणजे एक सामाजिक काय कसं असतं? सामाजिक आपण समाजाचे काही देण लागतो. आणि ही माझी शाळा आहे. मग मला रिटायरमेंट नंतर काहीतरी घ्यायचं होतं तर माझे सहकारी म्हटले तुम्ही आत्ताच घ्या, म्हणजे त्याचा आनंद तुम्हालाही घेता येईल. म्हणून मग आम्ही फर्निचर केलं, एक कपाट बनवलं आणि टेबल बनवला. नक्कीच. आता रिटायरमेंट म्हणजे आता किती 1 वर्ष राहिलं आहे तुमचं रिटायरमेंटसाठी, तर मग इथून शाळेला सोडून जायचं, त्यानंतर तुमचं काय करणार तुम्ही? कसं असणार जायचं तर 1 वर्षानंतर जायचं, ते हुरहुर तर लागणारच म्हणायला सोडून जायची. पण तो त्यानंतर एक समाजकार्यामध्ये स्वतःला झोपून देणार आणि समाजाची जे गोरगरीब आहेत त्यांना मदत करणं, अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांचा अभ्यास घेणं हे मला आवडतं. आणि त्याच्यानंतर वृक्षारोपणाची खूप आवड आहे मला. आमच्या शाळेमध्ये खूप अशी झाडे लावली आहेत आणि खूप फुलांची खूप झाली आहेत. नक्कीच मॅडम. आता एक दिव्यांग असतात आपल्या समाजामध्ये, अनेक दिव्यांग आहेत, मात्र आपण काहीतरी एक जगावेगळं आहोत किंवा दिव्यांग आहोत म्हणून त्यांना पुढे जाण्याची किंवा काही करण्याची त्यांच्यामध्ये जिद्द नसते किंवा मग आपण जग काय म्हणेल यावर त्यांना एक मनामध्ये भीती असते. त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मला त्यांना हे सांगायचं की आपण अगोदर सकारात्मक बना. शिक्षण असू द्या अगर नसू द्या, पण स्वतःमध्ये एक उणीव जेव्हा कमी असते ना, देवाने एक काहीतरी कमी दिलेलं असतं तेव्हा एक काहीतरी वाढून दिलेलं असतं, जादा असतं. आणि आपल्यामध्ये सुप्त गुण असतात आणि त्या गुणांना आपण बाहेर करून
काही ना काहीतरी करू शकतो आपण, हेच मला सांगायचं आहे. आणि कोणताही दिव्यांग हा कमी नाही आहे. नक्की जे सुदृढ आहे त्यांच्यापेक्षाही जास्त ताकद त्याच्यामध्ये. तो काही पण करू शकतो दिव्यांग. म्हणून त्यांनी निराश न होता सकारात्मक राहावं आणि आपलं आयुष्य हे आनंदाने जगावं. मी आत्तापर्यंत सगळं आयुष्य अगदी मजेत आनंदाने जगलं. खरंच तुमच्याशी बोलून आणि तुमच्या त्या गोष्टी एवढे पॉझिटिव्हनेस ऐकून सगळं खरोखर खूप छान वाटलं मॅडम. खरंच असं म्हणतात की चिमणीलाही गरुडाचे पंख बसवता येतील, परंतु भरारी घेण्याचं ध्येय हे एक रक्तातच असावं लागतं. आणि खरोखरच त्यांच्या रक्तातच एक भरारी घेण्याचं वेळ आहे, एक ध्येय आहे. त्या म्हणजे आमच्या या ठाकूर गावच्या किंवा साकूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शायना शेख मॅडम यांच्याकडे बघून वाटतं खरोखरच एक दिव्यांग असून त्यांना कधीही त्यांनी निराशा पत्करली नाही किंवा कुठलीही जिद्द सोडली नाही. आपण जगापेक्षा वेगळं करू शकतो अशी त्यांच्यामध्ये एक सकारात्मक भावना होती. त्यांनी खरोखर ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्याच शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्या आणि असं करत करत त्यांचा हा प्रवास आता मुख्याध्यापिकापर्यंत पोहोचलेला आहे. आणि आता त्या मुख्याध्यापिका असून देखील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं देखील एक ते काम करताय आणि त्यामुळेच त्या विद्यार्थ्यांच्या देखील खरोखर खूप आवडीच्या ठरल्या. खूप खूप अभिनंदन मॅडम. दिव्यांग गुणवंत कर्मचारी पुरस्कार तुम्हाला काल प्राप्त झाला, त्याबद्दल आमच्या DS News 24 कडे खूप खूप अभिनंदन. आणि खरोखर तुमचं जे कार्य आहे त्या कार्याला आमच्या DS News 24 कडनं खरोखर सलाम. DS News 24 साठी अश्विनी पुरी, साकोर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS News 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.